तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प नेमकं काय घेऊन आलाय, काय स्वस्त झालाय आणि काय महागणार आहे, चला सविस्तर समजून घेऊ. विकासाला गती देण्यासाठी, देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्यात. विशेषतः आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक मजबूत पाऊल टाकत देशांतर्गत उत्पादनांना चालना देण्यासाठी अनेक वस्तूंवरील सीमा शुल्क सुद्धा कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हेच सगळं या रिपोर्ट मधून सविस्तर समजून घेऊ. या गोष्टी झाल्यात स्वस्त. मोबाईल फोन आणि ईव्ही बॅटरी. मोबाईल फोनचे काही घटक लिथियम आयन बॅटरीसाठी लागणाऱ्या घटकांवरील सीमा शुल्कात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक वाहन किंवा बॅटरी स्वस्त होणार आहेत. यामुळे ईव्ही वाहनं आणि मोबाईलची बाजारपेठ वाढण्यास मदत होणार आहे. कर्करोग आणि मधुमेहावरील औषधं. 17 प्रकारच्या कर्करोग आणि मधुमेहावरील औषधांवरील सीमा शुल्क माफ करण्यात आलंय. त्यामुळे ही औषधं स्वस्त होतील आणि रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. चामड्याच्या वस्तू आणि पादत्राणे. चामड्याच्या वस्तू, सिंथेटिक पादत्राणे आणि लेदर उत्पादनांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर शुल्क कमी करण्यात आलंय. यामुळे चामड्याच्या वस्तू आणि बूट आता स्वस्त होणार आहेत. सौर पॅनल. सौर पॅनलच्या काचेवरील आयात शुल्क कमी केल्यानं सौर ऊर्जा उपकरणं स्वस्त होतील. त्यामुळे अक्षय ऊर्जा वापरायला प्रोत्साहन मिळेल. मायक्रोवेव्ह ओव्हन. मायक्रोवेव्ह ओव्हनच्या काही सुट्ट्या भागांवरील शुल्क कमी करण्यात आल्यानं घरगुती उपकरणंही आता स्वस्त होणार आहेत. क्रीडा साहित्य. क्रीडा साहित्याच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी शुल्क कमी करण्यात आलंय. त्यामुळे आता खेळगड्यांसाठी लागणाऱ्या वस्तू स्वस्त होतील. कपडे. भारतात तयार होणाऱ्या कपड्यांवरील सीमा शुल्क कमी करण्यात आलंय. त्यामुळे कपडेही स्वस्त होण्याची शक्यता आहे. सीएनजी आणि बायोगॅस. मिश्र वायू अर्थातच बायोफ्युएल मिश्रित सीएनजीला धोरणात्मक पाठिंबा मिळाल्यानं सीएनजीच्या दरात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास आणि शिक्षण. परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या पॅकेजेसवर आणि परदेशी शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चावरील TCS अर्थातच टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स कमी करण्यात आल्यानं परदेश प्रवास आणि शिक्षण थोडं स्वस्त होऊ शकतं. विमानाचे सुटे भाग. विमानांच्या सुट्या भागांवरील शुल्कात कपात झाल्यानं विमान प्रवासाच्या खर्चावर दीर्घकाळात परिणाम होऊ शकतो अशी ही शक्यता आहे. यासोबतच कॅन्सरसाठीची 17 औषधं, 7 गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरील औषधं आणि वैद्यकीय उपकरणांच्या किमती कमी झालेल्या दिसणार आहेत. दुसरीकडे काही वस्तूंवरील आयात शुल्क आणि इतर करांमध्ये वाढ झाल्यानं त्या महागणार आहेत. त्यामुळे तुमच्या दैनंदिन खर्चावर काही परिणाम होऊ शकतो. या वस्तू झाल्यात महाग. दारू आणि सिगारेट. दारू आणि सिगारेट तसेच इतर तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि आरोग्य सेस वाढवण्यात आलाय. त्यामुळे ही उत्पादनं महाग होणार आहेत. याचा उद्देश आरोग्य सुधारणे हा आहे. भंगार आणि काही खनिजे. भंगार आणि काही विशिष्ट खनिजांवरील शुल्क वाढवण्यात आलाय. शेअर बाजारातील व्यवहार. शेअर बाजारातील डेरिव्हेटिव्ह मधील व्यवहारांवर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवण्यात आलाय. यामुळे शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांना अधिक खर्च येणार आहे. छत्री आणि तिचे भाग. छत्र्या आणि त्यांच्या सुट्या भागांवरील किमान विशिष्ट शुल्क लावल्यानं स्वस्त आयातीला आळा बसून आता छत्र्या महाग झालेल्या दिसणार आहेत. इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले आणि PVC फ्लेक्स शीट्स या वस्तूंच्या आयातीवरील शुल्कात वाढ झाल्यानं त्या महाग होणार आहेत. आयकर गैरव्यवहारांसाठीचे दंड. आयकर गैरव्यवहारासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यासोबतच लक्झरी घड्याळं, इम्पोर्टेड दारू, सिगारेट, बिडी, पान मसाला, गुटखा, अमोनियम फॉस्फेट, अमोनियम नायट्रोफॉस्फेट असणारी काही खतं, फिल्मसाठीचा इम्पोर्टेड कॅमेरा या वस्तू महाग होणार आहेत. एकंदरीतच या अर्थसंकल्पात सरकारने देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी काही आवश्यक वस्तूंना स्वस्त करण्याचे प्रयत्न केलेत, तर काही वस्तूंना महाग करून महसूल वाढवण्याचा आणि अनावश्यक गोष्टींचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केलाय. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आलाय. हा अर्थसंकल्प दीर्घकालीन आर्थिक वाढीसाठी आणि विकसित भारताच्या संकल्पनेसाठी महत्त्वाचा मानला जातोय.
एकूणच या अर्थसंकल्पाबद्दल तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या बातम्या जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.